का उंबऱ्याशी या बसा राजी खुशी घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी विचला कशाना सख्या साजना सांग लुक लुकणारा दिवा बनवा जिवारी धुमसल रायाची रातभर आता नवा नार नटखत अवखळ तोऱ्याची करुणी काठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी छम छम घुंगराची बाण नजरत लागेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा रात रंगीन ती रंगुनी चंद्रा साज शिंगार हाले उनी चंद्रा सूर तालात मी दंगुनी आली तारांगणी चंद्रा आ आ आ आ आ आ सरती ही बहरती रात झुलती चांदण्याची काय घ्या उरान याद मानच्या इशाऱ्याला सरती ही बहरती. आता येत नाही बाबा आपल्याला गाणं. झालं का वाजून? अजून थोडीशी ऐकस का? आता माफ कर जा, जसं गाणं येईल तसं मी गाणं आता म्हणणार आणि सानू वाजवणार. काय अवघड कोड राया नजरच थोड राया सोड वाधिरान साजना नार नटखट अवखळ दोऱ्याची करुणी काठी नखल्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची बाण नजरत लागेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा रात रंगीन ती रंगुनी चंद्रा साज शिंगार हाले येऊनी चंद्रा सूर तालात मी दंगुनी आली तारांगणी चंद्रा आ आ आ आ आ आ. आता गलम छावी ना म्हणत मी एवढंच होती मला. आता गलम छामी येत नाही मला. बाकीचे उद्या आणि कोणाला जर कोणाच्या लग्नामध्ये वगैरे वाजवायचं असेल तर आमच्या सानूला सांगा आणि गाणं म्हणायचं असेल तर धनूला सांगा. ओके. तर आमच्या मॉर्निंगची सुरुवात अशी झाली की बघा, आमचं बेड पण अजून उचललं गेलेलं नाहीये आणि आम्ही सकाळी उठल्याबरोबर तिला वाजवायचं सुचलं आणि सोबत मला गाणं म्हणायला लावलं. डमरू आहे. डमरू आहे. डमरू नाही म्हणजे त्याला डपडं म्हणते. डपडं काय म्हणते? डपडं. बँड म्हणते. बँड. डपडं बँड. अगं काही पण कुठे आता लहानपणी आम्ही डपडंच म्हणून डपडं म्हणलं. बँड म्हणते. बँड. ओके. बँड म्हणते बच्चा. डपडं नाही म्हणत, बँड म्हणते. चल मग आता पटपट कामं करावं लागते. उठल्याबरोबर ती बघा आज आम्ही गाण्यापासून सुरुवात केली. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगसाल आमचं बँड वाजवणं. आणि जर कोणाची जर हे असेल काय म्हणते लग्न सगाई फंक्शन कोणाच्या घरी कोणताही तर आमच्या दोघीला सांगसाल. सानू अँड धनू. सानू वाजवणार बँड आणि धनू म्हणणार गाणं छानपैकी. हो की नाही बच्चा? सारू मेहंदी काढला फुलच्या. सो मी आज गुड मॉर्निंग म्हटलंच म्हटले. सो गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि सुरुवात झालीच होती ऑलरेडी, तिथूनच सुरुवात केली होती. तर आता फक्त वेलकम आणि हां बस
आता मी पटापट काम करते, बेड वगैरे उचलायचं ते उचलून वगैरे घेते आणि नंतर मग परत आपलं जसं होईल तसं मी व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करते. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगसाल. बाय बाय कर बाय. सो काय जातं बघा 4:45 वाजले आणि मी समजतच असेल मी रेडी झाली होती रील शूट करायसाठी. आणि आता मी पित आहे गरमागरम चाय, कारण का थंडी खूप आहे आणि तर चाय पाहिजेच. मग मी आता चाय पिऊन राहिली. आणि मी असं लुकाने माझी केस बघा, कोणाला जर काही माहिती असेल तर सांगा बरं मला. हे बघा किती पांढरेपट केस येऊन राहिले आणि मी मेहंदी पण नाही लावत आहे आणि मी सानुडी. तर हे गेले होते आज, जसं आमच्या घरी त्या दिवशी कार्यक्रम होता परिक्रम पाठाचा वगैरे, तसंच बाजूच्या घरी होता तर ते गेले होते तिथे आणि आले मस्तपैकी जेवण खावण वगैरे करून. मी नव्हती गेली, नाही ही सानू पण गेली होती. तर आता माझ्यासाठी घरी सिंपल बनवते, मला खूप जास्त भूक लागली. सानू जेवण केलाय हो. आणि धनताईला नेलंच नाही, एकटीच गेली होती जेवायला. धनताईला घालीच ठेवलं बाबा, तुम्हाला तर घालीच ठेवलं का? अबे चाय पडेल बघशील. हे घे तिचा पुडा, आईने एक खाल्लं याच्यातलं उचलून तर पटकन पुड्या घ्यायला वाकली ही पोरगी आहे. आणि तुम्हाला जेवायला नाही नेला गंदी बाय. अब मी तुला नाही नेणार बाहेर, तरी मला जेवायला घेऊन नाही गेली, काही नाही, एकटीच चालली गेली जेवायला. आणि आता मग मला घरी स्वयंपाक बनावं लागते आणि जेवावं लागते. तर घरी येता मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी ना, वालाच्या शेंगा मस्तपैकी तोडणार आम्ही, मस्तपैकी संध्याकाळी भाजी आणि मग माझं एक नंबर जेवण. आता मला आठवण नव्हती बाजारात वगैरे नाही जायचं. हो जाते ना बाजारात, जास्त लागेल ना मग अजून. मग 8 दिवस आणतो ना वाटाण्याच्या शेंगा वगैरे आणतो ना. मग काय वाटाणा भात करून देते का तू? म्हणशील ते नाही, तू उद्या उपवास आहे ना तर राहू दे मग, आज भाजी पोळीच होऊन जाऊ दे. आणि मी व्हिडिओ बनवल्या, माझे रील्स बघसाल, नक्की बघसाल आणि कसं वाटलं तर सांगसाल. कारण का मी असं जास्त काही अशा गोष्टी करत नाही, पण करायची इच्छा होते कारण नवीन काहीतरी ट्राय केलंच पाहिजे, तेव्हाच समोर जाता येते. नाही तर मग राहावं लागते का जागीच एकसारखंपणा करत. आणि मला एकसारखं करायला आवडत नाही, मी प्रत्येकच गोष्ट करते. हां, मी पिक्चरचे पण गाणे करते, मी असे पण सॉन्ग करते, मी ॲक्टिंगचे पण. आता मला सारंच करायचं आहे, सारंच सर्व करून बघायचं आहे. आणि खूप झालं घराघरामध्ये, आता मस्तपैकी बाहेर जायचं आहे, मला बाहेर शूट करायचं आहे. बट प्रॉब्लेम्स का शूट करणारं कोण नाही. आणि माझी बहीण म्हटलं नाही तर काही कामाची नाही आहे बघा, मशीनवरती कपडे शिवत बसली आणि शूट करायचं. आणि हां बस फिरायला गाडीवर आयतं बसून नेते ते एक आहे. कारण का आमची गाडी खरंच खूप खराब झाली आणि आता एवढे कामं आले तिला, एवढे कामं आले की कामं करायला लागणार आहे. पण एका दिवशी तर काही खरं नाही, जबरदस्त. पण आता असं काही होणार नाही आहे कारण का आम्ही सांभाळून चालवते गाडी, कारण का आपल्याला माहिती आहे आपली गाडी कशी येतं त्यामुळे. आणि म्हणून मी सहसा जास्त चालवायला नाही पाहत, तिला चालवते. कारण का ही वाली नाही का सानुडी चांगली राहत नाही, कधी मधातच उठते, कधी मधातच बसते, कधी मधातच डान्स करते, कधी मधातच वागते. आणि त्याच्यामुळे नाही का मी एवढी काही रिस्क घेत नाही हिच्या बाबतीत. तर ती तिची मम्मी तिची वाली तिकडे कशाला सांगायचे मग तुला, सांगायचं ती कशाला सांगायची तुला? हा सानू गोई खाती. आम्ही उद्या भूल जाती सांग, भुरभुर जाती उद्या आहे ना. तसं उद्या बाबा पण येणार आहे, पण आम्ही तरी पण उद्या भुरभुर जाणार आहे. तर या मग चाय पियाला. आणि आज मी लाईव्ह रात्रीला येणार आहे, बट तुम्हाला म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला उद्यालाच मिळणार. तर सांगून पण तसं काही पण विशेष नाही आहे, मी संध्याकाळला 8ला लाईव्ह येणार आहे, म्हणून तुम्ही नक्की जॉईन करून घ्यायचा. केलं असेल, नसेल केलं तर मग बघून घेसाल माझावाला व्हिडिओ लाईव्हचा. आणि बस सपोर्ट पाहिजे तुमचा, बाकी तर काही नाही. आणि आता चाय वगैरे पिणार आम्ही. आणि मी मेकअप तर करूनच आहे बघा, आता अशीच मेकअप करून जाणार बाजारामध्ये. म्हणजे बाजारवाला पण मला मग पटापट कमी भावामध्ये देऊन दे. बाजारात याच्यासाठी म्हणजे का झालं, आता बाजारात निघाली बापोरगी. हा बाजारात बाजारात निघाली पोरगी. नाही मला बाजार वगैरे आम्ही जाणार आहे भाजीपाल्याच्या बाजारामध्ये.
आणि मग त्या बाजारात निघाली लग्नाच्या बाजारात म्हण नाही, बरोबर म्हण. काय पहिलेच मराठी भाषा लवचिक आहे. लग्नाच्या बाजारात निघाली म्हण. लग्नाच्याच हा, बाजारात नको म्हणू लोक काही म्हणायचे वेळ ओके. नाही, गलत अर्थ निघते काही, पण काहीच पहिलेच तर मराठी म्हटलं तर आपली लग्नाच्या बाजारात. हा, लग्नाच्या बाजारात निघाली, चाय पिऊन राहिली गटागट गुटू गुट गुटू गुट गुटू गुट आणि मी बसली आता इथे, मी पण पिते. आणि मग बाजारात वगैरे जाते आणि संध्याकाळी 8 वाजता मी लाईव्हला येणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि भेटूया उद्याच्या पुढल्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. आणि माझे व्हिडिओ बघत चला आणि मला खूप सारा सपोर्ट करत चला. थँक्यू सो मच. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करत चला आणि छान छान कमेंट करत चला. बाय बाय करून दे. हो, आली शेंगा तोडते आता मी जाऊन.